खिरकाली संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे मोठी देसाई संघाला. चला लवकर सामना सुरुवात करा. अद्याप आपल्याला एक सामना खेळवायचा. या अगोदर रेग्युलरमध्ये पहिला सामना विजय झाला आहे तो नागाव संघ. यातून जो सामना जिंकेल तो नागाव संघाबरोबर खेळेल. उद्याचा पहिला सामना असेल मोठा गाव विपक्ष खिडकाली. हा पहिला सामना होणार आहे. वेळ असेल 4:30 वाजता. दोन्ही संघाने उपस्थित राहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा सामना वाडेघर विपक्ष बेतवडे आणि मग रायगड आपला सुरुवात होणार आहे. नो पहिला चेंडू भीमर 1+1 धावसंख्या 2. फ्रीचा चेंडू असेल. फ्रीट म्हटला तर फलंदाजाला एक सुरक्षित चेंडूचा सामना करावा मिळतोय. धावसंख्या 2. गोलंदाज खूप सुंदर चेंडू. पहिला चेंडू थोडासा भीमोर होता. दुसरा चेंडू गोलंदाज वरून तेजस ठाकूर वरूनला त्यांनी पहिला चेंडू वरून टाकला. मग दुसरा चेंडू खालून टाकला. हा गोलंदाज तेजस खूप वेगवान गोलंदाज आहे. हा चेंडू बोटम यांचा वापर केलाय. क्लासिक शॉट खेळून काढलाय. सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. तरी 2 गोट. डीजे सकाळची पितन तरी 2 गोट. आता आमचा व्यासपीठ खाली होतोय. तसेच विकास सेठ पाटील कोपरीगाव उद्योजक यांचा नगरसेवक सन्माननीय नगरसेवक यांचं आगमन झालं आहे. त्यांना मी विनंती करतोय साहेब आपण व्यासपीठावर आहे. त्यांच्यासोबत त्यांचे मित्रपरिवार त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. किती धावा आल्या? 2. गुणलेखनाचं काम आता पाहू शकता धीरज पाटील. हुशार चला कीपर होता यष्टीरक्षक परंतु आता मात्र बंधनात अडकला. क्रिकेटपासून वंचित. धावसंख्या धावफलकावर 8. तेजस ठाकूर 10-12 पावलांचा रनअप. हा चांगला चेंडू हुक केला. चेंडूला चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. चांगले मराठी संगीत येऊ दे. मनानं डोका दुखते या गाण्यानं. धावसंख्या धावफलकावर 12. ना मराठी संगीत झाला पाहिजे. ऑफ तुमच्या खूपच बाहेरून गेलाय. एका धावेमध्ये भर. धावसंख्या धावफलकावर 13. आमचे विरूप पाटील यांचं आगमन. DPL मध्ये आज धमाक फलंदाजी केली विरूने. त्या विरूचं आगमन झालेलं आहे आमच्या व्यासपीठावर. आमचे सुरेंद्र दादा प्रतिष्ठानचे टीमचे मालक विरू यांचं आगमन.
निर्धाव चेंडूची सांता तेजस्वी षटक आहे. धावसंख्या धावफलकावर 13. विरू व्यासपीठावर आहे. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. षटक समाप्त झालाय. एका षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 13. सन्माननीय निलेश पाटील उद्योजक कोपरीगाव तसेच सत्यवान भोईर, आनंद भोईर, अमोल पाटील या सर्वांचं आमच्या व्यासपीठावर आगमन झालं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तसेच आमचे डायगर गावचे आमचे विरू पाटील यांचं आगमन. धावसंख्या 13. पहिलं षटक मार्ग पूर्ण झालं. पहिल्या षटकामध्ये तेजसनं 13 धावा खर्च केल्यात. मात्र एका बाजूला जणू वातावरण शांत झालं आहे, परंतु एका बाजूला मोठे देसाई संघाचे फलंदाज भले षटकार येत नसतील मात्र चौकाराच्या साह्यानं सिंगल डबलच्या साह्यानं सरासरी जी हवी होती ती पूर्ण करतात. कारण सरासरी पॉवर प्लेमध्ये 2 षटकामध्ये टार्गेट असतो प्रत्येक संघाचा की 2 षटकामध्ये 25 धावा आल्या तर उर्वरित 3 षटकामध्ये चांगल्या धावा येतील. कारण उर्वरित 3 षटकामध्ये फलंदाज तेवढेच पॉवरफुल असतात. मग 1 डाऊन असेल 2 डाऊन असेल, जो फलंदाज येईल तो घातक मारा करेल आणि संघाला मात्र कुठेतरी चांगली मजल मारून देऊ शकेल. याला कारण एक की पाया तुमचा मजबूत असेल तर कलश देखील त्या प्रकारे रचला जातोय. पाया जर ढासळला तर कलश देखील ढासळतो. म्हणून या ठिकाणी धावा पाहायला मिळतात 13. हो, दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज ऋतिक नावाली एंडकडनं गोलंदाजी करतोय. नागाव एंडकडनं करत असताना 13 धावा केल्या. नावाली एंडकड गोलंदाजी करत असताना ऋतिक किती धावा खर्च करेल येणारे 7 चेंडू सांगतील, तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका. अद्याप आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. 10-12 पावलांचा रनअप. अतिशय चांगला असा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. सुरुवात होताच निर्धाव चेंडूची सांगता. म्हणजे गोलंदाजावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आता पहिल्या चेंडूवर तर चित्र दिसतोय की चांगल्या प्रकारे षटक हाताळेल. मात्र उर्वरित 5 चेंडू आहेत त्याच्यावर काय हाणामारी होईल ते येणारे काळ ठरवेल. तोपर्यंत आपल्याला पाहावं लागेल. आता मात्र निर्धाव चेंडू. या चेंडू प्रहार जरूर केलाय. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. षटकार. नक्कीच हाताला धरून आता लग्नाची सराई सुरुवात होणार आहे. म्हणजे आशेगीत लावा, आनंद वाटला मनाला. कुठेतरी मन संतुष्ट झालं, तृप्त झाले. पॉवर प्लेचं दुसरं षटक. दुसऱ्या षटकात दुसऱ्या चेंडू षटकार जरूर आला. बॉटमॅनचा वापर केला. खेळून काढला लॉंगॉनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडेल तोपर्यंत एकच धाव आली. एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 20. गेली 3 चेंडू फेकले गेलेत. गोलंदाजानं 3 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना गोलंदाज ऋतिकनं, जो ऋतिक म्हटला तर अव्वल दर्जाचा गोलंदाज ज्याचा नेहमीच पॉवर प्लेमध्ये वापर केला जातोय. संघनायक महेश एक आगली वेगळी रणनीती असते. मग रबर बॉल पावसाळी क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, त्यावेळी नेहमीच चांगल्या प्रकारे संघनायकाची भूमिका तो
महेश बजावत असतो. हो मोठं चांगला असा स्क्वेअर कट केला आहे. कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. जणू लेमन कट केलाय कारण पॉइंट आणि थर्ड स्लिपच्या मधोमध चौकार पाहायला मिळाला. 4 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 24 धावा. वेगाने गोलंदाजी करतोय मात्र फलंदाज देखील तेवढे हुशार. षटकाराची अपेक्षा न करता येणाऱ्या चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करतात. या चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. या 2 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 26 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. आतापर्यंत या षटकामध्ये देखील 13 धावा आल्यात. म्हणजे कुठेतरी फलंदाजांचं वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका बाजूला खेडकाळी तर दुसऱ्या बाजूला मोठी देसाई. जोराचा पायचीचा अपील आणि फलंदाज बाद. सत्कार से ना सन्माननीय विकासजी पाटील साहेब नगरसेवक कोपरीगाव यांचा सन्मान करतील अवेश मस्कर. तसेच सन्माननीय निलेशजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान करतील अवेश मस्कर. चैतन सागर सेलार यांच्याकडनं हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी आहे खिडकाली संघाच्या गोलंदाजाला. आतापर्यंत 2 षटकं फेकली गेली. 2 षटकामध्ये तब्बल 13 धावा. म्हणजे एका पॉवर प्लेमध्ये 13 आल्या तर दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये देखील 13. याला म्हणतात ज्या गोलंदाजाने पहिले षटक फेकलं त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याने देखील गोलंदाजी केली. हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचे पारितोषिक आहेत चैतन सागर सेलार यांच्याकडनं. 3रं षटक. निर्धाव चेंडूची शांता. निर्धाव चेंडू ये ना संडेला. चालेल. या चेंडूवर रिव्हर्स खेळला आणि रिव्हर्समध्ये त्यांना यश आलं. 4 धावा आल्या. 4 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 30 धावा. या स्पर्धेमध्ये विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आपण पाहू शकता. आज देखील व्यासपीठावर मान्यवर येतात सातत्याने. जरी रात्रीचे 12 वाजले असतील 12:30 वाजले तरी मान्यवरांची मांदी आलेली दिसते आपल्याला. कारण हे आहे विश्वनाथ शेठ यांच्यावर असणारं प्रेम. आणि खऱ्या अर्थाने जर कबीर आपण पाहिलं तर माली कबीरासाठी जे आमचे नरेशजी ठाकूर साहेब असतील यांच्याकडनं शाईन गाडी आहे. तर एका बाजूला आमचे पांडुरंगदादा संते उसरगर यांच्याकडनं देखील एक बाईक आहे. त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येकानं हातभार लावला आहे आणि खरोखर मी या प्रत्येकाचं आमच्या विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वतीने त्यांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे. धावसंख्या धावफलकावर 30 धावा. या चेंडूवर देखील रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. लेगबाईचा इशारा पंचांनी दर्शवला आहे. धावसंख्या धावफलकावर 31. गोलंदाज आहे तेजस. ज्या तेजसनं पहिलं षटक फेकलं
तेव्हा धावा खर्च केल्या 13. त्याच्यानंतर आत्ता मात्र वैयक्तिक दुसरं षटक आहे. या हे आपण पाहू शकता पार्थवी 11 खिडकाली संघ खेळतोय खेळपट्टीवर. या चेंडूवर खोदून काढला चेंडूला ब्लॉकहोलचा मारा जरूर केला होता. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या धावफलकावर 32 धावा. धावसंख्या 32. तिसरे षटक. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे कबीर की रेग्युलर जेव्हा खेळतात तेव्हा जास्त वेळ घेतात, मात्र 40+ जास्त वेळ लागत नाही. पटापट 5 षटकं फेकली जात आहेत. हां, अनुभवाचे बोल. हा चेंडू चांगला फुलटो चेंडू होता, मात्र सन्मान दिला चेंडूला. मिड विकेटला चेंडू गेला तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 33 धावा. षटक मार्गस्थ आहे तिसरं. कबीर आम्हाला सांगतात की खिरकाळीचा मास्टर माइंड म्हटलं तर महेश. आणि खरंच महेश मग पावसाळी रबरबॉलचा फॉर्मॅट असेल, टेनिसचा फॉर्मॅट असेल, त्यावेळी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करतो. बॉटमॅनचा वापर केला आहे. सन्मान दिला चेंडूला. कधी कधी अशा प्रकारे चेंडू खेळावे लागतात फलंदाजाला. या असे जेव्हा चेंडू खेळतात तेव्हा बचावात्मक चेंडू असतात आणि त्यांचा बचावात्मकपणे फलंदाज खेळतोय आणि हे खरंच या फलंदाजाने दाखवून दिलं. षटक समाप्त झालं. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 34. विजय. संदेशच्या स्कॉटमध्ये नवीन नवीन खेळाडू दिसतात, कारण जिथेच दिसत नाही. आहे का संघात? नाही ना. बरेच खेळाडू दिसत नाहीत. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 34 धावा. नक्कीच निंबू जरूर फिरवलाय तेजसनं, कारण ज्या तेजसनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये 13 धावा खर्च केल्या, मात्र त्याच्यानंतर पॉवर प्ले संपल्यानंतर केवळ 8 धावा खर्च केल्यात. कबीर, कुठेतरी गोलंदाजाने अशा प्रकारे जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा संघनायकाला आनंद वाटतो मनामध्ये, कारण त्याने जेव्हा त्याचा वापर केला आणि वापर केल्यानंतर कशी गोलंदाजी करावी हे गोलंदाजाने सिद्ध करायला हवं, तरच पुढच्या वेळी. हां, आमचे कबीर सांगतात आमच्या कान्हा सालुंके नपी तुली गोलंदाजी, आणि कान्हा सालुंके यांच्याकडनं देखील खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावर असणारं प्रेम त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला हातभार लागला आहे. असे आमचे कान्हा सालुंके नावाले गावचे. 4थं षटक. गोलंदाज पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. झेल पकडला होता मात्र सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. 1च धाव आली. एका धावेवर धावसंख्या 35. काय चेक करा. पंच विनाकारण नका, नुसता बॉल भरपूर लांब आहे. झालं काय नाही, चेक बरोबर आहे. चालेल, सॉरी. बरोबर, फलंदाजाचा कॉल होता म्हणून त्यांनी लगेच आम्हाला चेक करायला दर्शवला. धावसंख्या 1 आली. धावसंख्येबरोबर धावसंख्या होत आहेत 35 धावा. आपण हसतोय कारण पंचांची खूप कसून परीक्षा असते. या चेंडूवर प्रहार जरूर केला. हवेमध्ये चेंडू शतरक्षक जज करतोय. फलंदाज बाद. झेल पकडलाय हितेश.
हे पाणी घेऊन जा तिथे. निभावणं दिवसा देखील जमत नाही, परंतु रात्रभर पंचांची भूमिका करतात. सचिन ठाकूर असतील, आमचे दशरथ स्वरकादे असतील, तसेच संदीप भाने असतील. खूप कसून परीक्षा असते आणि अतिशय चांगली पंचांची भूमिका. आणि पंचांना नेहमीच आपण पाहतो, एखादा डॉट बोर्ड गेला तर बॅटर सांगतो वाईट आहे, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून गेला आहे, आणि एखादी एल पायचीत दिला तर कट होती. हा नेहमीच एक मुद्दा भेटला आहे फलंदाजाला. पण मात्र मला असं वाटतं जर चित्र असेल समोर तर नक्कीच फलंदाजाने देखील ते मान्य करून निघालं तर चांगलं होईल. आता क्रिकेट एक चांगल्या स्तरावर चाललं आहे. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेरून गेला. एका धावेची भर, धावसंख्या धावफलकावर 37 धावा. आता खरंच जास्त वेळ लागला नाही, सामने पटापट होत गेले. आणि आता याच्यानंतर एक शेवटचा सामना होईल. अंकित सुद्धा आनंदित आहे, आमचे साई पाटील देखील आनंदित असतील की सामना लवकरात लवकर होतील. या चेंडूवर प्रहार जरूर केलाय, शतरक्षक जज करतोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, मिड विकेट, षटकार. आणि डायरेक्ट आजच उचलला म्हणजे कालपासून. पण जरा थोडासा काहीतरी बदल होईलच ना, लगेच तेवढी रोलिंग जमणार नाही. हे बंधू माझे ऐकत नाही ना मोतीराम पाटील. आणि हा निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज करतायत. डावखुरी हाताचा गोलंदाज सुयोग. शिरडूनच्या सुयोगला देखील आम्ही काल पाहिले, चांगली गोलंदाजी, परवा दिवशी त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आज हा सुयोग खिडकाली संघाचा गोलंदाजी करतोय. या चेंडूवर प्रहार जरूर आहे. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये, शतरक्षक जज करतोय. फलंदाज बाद. या ठिकाणी मोठी देसाई संघाचा धावसंख्या धावफलकावर 43. मित्रांनो प्लीज, एक शेवटचा सामना राहिलाय. प्लीज आपण जरा शेकोटी करू नका, कारण धूर आतमध्ये येतो. धूर आतमध्ये आल्यानंतर तो धूर फोकसवर जातो आणि अंधार निर्माण होतो. धन्यवाद, धन्यवाद आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. चुकून झालं होतं. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू, गोलंदाजी करतोय. धावसंख्या 43. 3 षटकामध्ये 34 पाहिल्या. आतापर्यंत धावा आल्यात 9 धावा. या चेंडूवर प्रहार जरूर केलाय. संदेशनं शतरक्षक जज करतोय. तू माय तू घेतो का मी घेऊ, मात्र चेंडू जमिनीला दान. जमिनीला दान झाला. 2 धावा आल्या. 2 धावेबरोबर षटक समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावर 45. सरासरी जर पाहिली 11.25 अशी धावगती उभारण्यात यशस्वी झाल्या मोठी देसाई संघ. डीजे देखील पाहू शकता आपण. पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी जयंत शेठ पांडुरंग पाटील नागाव, तसेच आदरणीय संदीपजी पाटील साहेब निगोगाव हे देखील उपस्थित आहेत. तसेच नारिवली श्री बोरी बिल्डर भगवान गोरपेकर देखील उपस्थित आहेत. आमची आर्या देखील उपस्थित आहे. आमच्या पॅव्हेलियनमध्ये आशिष म्हात्रे देखील उपस्थित आहेत. कारण पूर्ण व्यासपीठ भरलं आहे. आम्ही खाली बसले त्यांची नावं घेणार नाहीत. आमचे समालोचक देखील आहेत. सौरभ पाटील ज्याने 3 वर्षामध्ये खूपच प्रगती केली.
काय झालं? गाडी गाड्या शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी करतोय. सौरभ फलंदाजीसाठी समोर फलंदाज आहे. अजय, आकाश. या चेंडूवर प्रहार जरूर केलाय. कार्पेंटरप्रमाणे चेंडू चाललाय. लॉंग ऑन मध्ये एकच धाव आली आकाशाला. एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 46 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ 5वं षटक आहे. अतिशय चांगला असा चेंडू, ब्लॉकहोलचा मारा खोदून काढलाय. चेंडूला फलंदाज संदेशनं एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 47 धावा. शेवटचं षटक मी मगाशीच म्हटलं की हाणामारीचं षटक आहे, कारण 2 षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या. मात्र त्याच्या नंतर जवळजवळ आतापर्यंत जर विचार केला धावसंख्या झाली 47. 21 धावा आलेल्या आहेत. चांगलासा चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. मोठी देसाई संघाची धावसंख्या 51 होते. बोल द्या जुना, बोल द्या. हॅलो. धावसंख्या धावफलकावर 51 धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मी स्पीड पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 53. मोठी देसाई संघाची धावसंख्या 3 बाद 53. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये अनामारी पाहायला मिळतोय, कारण 2 षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या. मात्र कुठेतरी मी म्हणेन गोलंदाजानं कमबॅक केलं, कारण सरासरी वाटत होती 65 धावा जातील. 13ची सरासरी चालू होती. मात्र त्यानंतर तेजसनं 8 धावांचं षटक फेकलं आणि त्याच्यानंतर गोलंदाजी केली सुयोगनं. या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू हवेमध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. या 2 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 55. अद्याप शेवटच्या षटकातील 2 चेंडू अरे मामा मी कॉमेंट्री करतो. एक धाव पूर्ण केली. शॉर्ट फाईन लेगमध्ये चेंडूला पकडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज बाद. षटक समाप्त झालंय. 5 नाही ना, षटक झालं ना. 5 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर 56 आणि 57 धावांचं टार्गेट उभं केलंय मोठी देसाई संघानं. तर या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे करतात खिडकाली संघ या ऐकूया विनोद पाटील सरांना.
हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच. नवना दादा काय जबरदस्त बघा कमबॅक केलं आहे. 2016ला माईक सोडला होता आणि 2025 तब्बल 9 वर्षाने हा माणूस कमबॅक करतो आहे. नक्कीच ते म्हणतात की पुन्हा एकदा मी येतो आहे मार्केटमध्ये. तर स्वागत आहे तुमचं. 2016 9 वर्षामध्ये अनेक कॉमेंटेटर नवीन नवीन आले आहेत. तुम्ही कमबॅक करा, तुमचं स्वागत असेल. तळ्या मैदानाकडे खिळकाळ टीमला करायचे धावा एकूण 57. ती वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि नक्कीच खिळकाळी संघाचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तर पार्थवी 11 खिळकाळी हा संघ मैदानामध्ये खेळतोय. पॅकरचं नाव देखील आम्हाला कळू द्या. तर बघा कबीर विचारतायत. चला खिळकाळी टीमची बॅटिंग चेसिंग आहे. 57 धावा करायच्या आहेत. तर मोठी देसाई संघ ज्येष्ठ निर्वी 11 जय हनुमान मोठी देसाई. तर सनी मात्रे पुरस्कृत हा संघ ज्येष्ठ निर्वी 11 जय हनुमान मोठी देसाई. स्वागत आहे सगळ्यांचं. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जे काही प्रेक्षक बघतायत त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो आहे. थोडा आवाज आमचाही बसलेला आहे. नवनाथ साळुंके यांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आहे. कारण काही कॉमेंटेटर आमचे ऑन द वे होते, त्या ठिकाणी येऊ शकले नाही. तर ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेली आहे क्रिकेट टीमची. तर महेश पाटील आणि ऋतिक म्हात्रे. तर महेश पाटील भरपूर वर्ष आघाडीला खेळत आहेत. अत्यंत हुशार असा क्रिकेटपटू. पण बघूया समोर जय हनुमान मोठी देसाई ज्यांची गोलंदाजी नेहमीच चांगली राहिलेली आहे. या संघाविरुद्ध 57 धावा चेस करण्यासाठी खिळकाळीला स्पेशली पॉवर प्लेमध्ये धावा कराव्या लागतील. आमचे स्कोरर कल्पेश, आमचे मॅन्युअल स्कोरर आहेत, त्याचबरोबर आमचे डिजिटल स्कोरर आणि ऑपरेटर अंकित. आमचे कबीर देखील या ठिकाणी आहेत. जनरेटरची भूमिका फार महत्त्वाची नाईटला. जनरेटर नसला तर काय होऊ शकतं, कधी कधी जनरेटर बंदही पडतो. एका स्पर्धेमध्ये 1 तासभर लाईट बंद झाली होती, त्यामुळे कबीरला थांबावं लागतं. तर बॉलिंग मार्कवर संदेश. पहिलाच बॉल. ओ हो आवेस वेग होता पण नव्हती दिशा. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. तर व्हाईट बॉलने इथून डावाची सुरुवात होते. खिळकाळ टीमच्या 57 करायच्या आहेत. संदेश यंदाच्या अंगामध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. अनेकदा उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार त्याला देण्यात आलेला आहे. चेक करायचं आहे.
चला वाईड बॉल आहे वाईड. तर संदेश पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. वाईडने अकाउंट ओपन झालेले आहे. टार्गेट 57 धावांचं आहे. तर 2 बाईक आमच्या डाव्या बाजूला आपण बघतायत, ज्या आम्हाला आदरणीय नरेश ठाकूर सोनारपाडा याचकडून, त्याचबरोबर पांडुरंगदादा संते यांच्या वतीने देण्यात आलेले. आणि या दोन्ही व्यक्तींचं हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय. ओहो मॅचेज. विकेट किपरच्या हाताला चेंडू स्पर्श करून मागे फाईन लेगला. आणि बघा काय कल्पकता आहे. या दरम्यान 2 धावा पूर्ण. तर मोठी देसाईचे आदरणीय जगदीशजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर 2 धावा. धावसंख्या धावा कधी आपण बघतो 3. आज शेवडोनच्या स्पर्धेची अंतिम रात्र आणि तिथेही जबरदस्त मॅचेस आपण बघतायत. आणि तिथे वाकड फायनलला पोहोचली आहे. दिवा संघाला पराभूत केलं. इथून मात्र या मैदानामध्ये त्यांच्या मागच्या स्पर्धेपासून आपण बघितलं परफॉर्मन्स तितका चांगला राहिला नाही. इथेही नागावने त्यांना पराभूत केलं. आणि काय बॅटिंग केली सोन्याने. सोन्याने इम्प्रेस केलं. सोन्याने जीतच्या अगेन्स्ट जे आक्रमण केलं तिथून ती मॅच आपल्या बाजूने टर्न केली. ओहो अतिरिक्त बाउन्स. आणि या ठिकाणी आपण बघतायत हा डॉट बॉल. चला मॅच सुरू करा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा संदेश लॉंग रन अपने. तर 2 चेंडू आतापर्यंत झाल्या. धावसंख्या दाखल करते 3. ओहो अतिरिक्त बाउन्स पुन्हा एकदा. यावेळेस मात्र वाईड बॉलचा इशारा. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतायत. वेगावरती स्वार होऊन करतायत. पण या प्रयत्नात बऱ्याचदा दिशाही भरकडताना दिसली. 2 चेंडू आपण बघितले आतापर्यंत वाईड आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावधी 4. ओहो फाईन लेगला कदाचित झेल होता. 1 धाव इथून मिळेल. धावसंख्या धावफलकावधी एकूण बघतो आपण 5 धावा झाल्यात. टार्गेट 57चं म्हणजे अजूनही आपण बघितलं तर प्रति ओव्हर मागे विचार करता 11.40 ही धावांची आवश्यक गती आहे. स्ट्राईकला बॅट्समॅन ऋतिक. प्रथमच स्ट्राईकला येतोय ऋतिक म्हात्रे. गोलंदाज तयार. संदेश फिल्डिंगमध्ये काही चेंजेस. लॉंग ऑफला त्या ठिकाणी आपण बघितलं तर डीप कव्हरच्या दिशेने सरकवलं आहे. आणि जो शॉर्ट कव्हरला फिल्डर होता त्याला मिड ऑफला आणले. ओ हो फिल्डर तिथे लावलाय पण त्याचा उपयोग झाला नाही. खऱ्या अर्थाने झालाही म्हणू शकतो नाही म्हणू शकतो. कॅच पकडली असती तर खऱ्या अर्थाने ती उपयुक्तता सिद्ध झाली असती. पण चेंडू अडवलाय ही देखील फार मोठी गोष्ट आहे. कठीण होता. एफर्ट्स खूप चांगले झाले. फिल्डर त्या ठिकाणी बघितलं आपण डीपमध्ये सुमित पाटील.
आमचे कॉमेंटेटर मित्र सौरभ पाटील, मॅन फ्रॉम दहिसर. ओहो, चेंडू गलीच्या दिशेने एज लागली आहे. एक धाव्या दरम्यान येईल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 7 धावा झाल्यात. आत्तापर्यंत चेंडू या ठिकाणी बघितले तर 5. 1 टू गो. 2 वाईट जरूर आहेत, पण ओव्हरऑल आपण बघितलं तर गोलंदाजी आत्तापर्यंत चांगली झाली आहे. एकही मोठा फटका आला नाही. एक जमेची बाब आहे, पण बघूया अखेरच्या बॉलवरती काय घडतंय. ओहो, वेग पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल. षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिले धावा धावफलकावरती 7. 50 धावांची गरज. 24 चेंडूत 12.5ची आवश्यक गती विजयासाठी प्राप्त करायचे. खिळकाई टीमला पार्थिव 11 खिळकाई संघ मैदानावरती खेळतोय. त्यांच्यासमोर ज्येष्ठ निर्वी 11 जय हनुमान मोठी देसाई सनी मात्रे पुरस्कृत हा संघ आपण बघतायत. दोन्ही संघांचे पुरस्कर्ते आहेत. आणि जेव्हा आम्ही नेहमी म्हणतो की जेव्हा तुमचा संघ चांगली कामगिरी करतो, जेव्हा तुमचा संघ यशाची उंचच्या उंच शिखर सर करतो, तेव्हा तुम्हाला अनेक पुरस्कर्ते समोरून चालून येतात. त्यामुळे तुमचा खेळाचा दर्जा तुम्ही राखा. अनेक संघ ज्यांनी जेव्हा नव्याने संघाची बांधणी केली तेव्हा 100-200 रुपये काढून काही जणांनी प्रवेश फी जमा केलेली आहे. अशी कित्येक उदाहरणं आजही काही संघ आहेत ज्या संघातील खेळाडू कॉन्ट्रीब्युशन काढूनच एंट्री फी भरत असतात. पण जेव्हा संघ चांगली कामगिरी करतो तेव्हा पुरस्कार येतात. तेव्हा फक्त तुम्हाला खेळायचं असतं. धावफलकावरती 7. 50 धावांची गरज विजयासाठी. 24 चेंडूमध्ये बॉलिंग मार्कवर सागर जो संघनायकाच्या भूमिकेत, त्याला आपण नाणेफेकी दरम्यान बघितलं. डाव्या हाताचा एक वेगवान गोलंदाज. ओ हो, क्लीन बोल्ड. आल्या आल्या यशच्या उद्ध्वस्त केल्यात. पहिला धक्का दिलाय टीम खिडकाळीला. न्यू बॅटर हितेश मैदानावर येतोय. फलंदाज महेश पाटील या ठिकाणी बाद झालाय. पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरचा आपण बघितला किती वेग होता आणि पहिला चेंडू यष्ट्यांवरती जाऊन धडकलाय. न्यू बॅटर हितेश मैदानावर येतोय. 7 वरती पहिला धक्का. 50ची गरज आहे. अजूनही चेंडू शिल्लक असतील 23. तर गोलंदाज तयार. सागर आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल कारण पहिल्याच बॉलवरती विकेट आलेली आहे. प्रचंड वेग सागरकडे आपण बघतोय. डे फॉर्मॅटमध्ये तो अशाच प्रकारे वेगावरती स्वारून बॉलिंग करत असतो. इथे आपण ते चित्र बघतोय. हितेश न्यू बॅटर स्ट्राईकवरती. ओहो, आणखीन एक प्लेड ऑन. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. पाटील मैदानावर येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद केले. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती
सागर पाटील. बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. स्ट्राईकला तेजस. चेंडू हवेत होता बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केवळ एक धाव मिळेल. हॅट्रिक झाली नाही पण इथून 3 बॉलमध्ये केवळ एकच धाव आणि 2 फलंदाजांना बाद केले. धावसंख्या धावफलकावरती 8. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 होत्या. गोलंदाज सागर त्या ठिकाणी तयार. स्ट्रायकिंग इनला बॅटर येतोय. आपण बघताय धृतिक. ओहो पडल्यानंतर बाहेर निघतोय. त्याचबरोबर लाईन बघा अप्रतिम बघायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये आम्हाला अंकित सातत्याने दाखवत आहे. 4 चेंडू केवळ एक धाव. 2 फलंदाजांना बाद केलंय. टार्गेट एकूण 57 धावांचं आहे. सागर हा चेंडू पॉइंटच्या दिशेने. गुड फिल्डिंग. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. तुषार होते पॉइंटला. चेंडू बॅटची येईल लागल्यानंतर खरं तर डायवर्ट होणारच होता. आणि लक्ष बघा खरं तर नाईट क्रिकेटमध्ये या गोष्टी बऱ्याचदा आपल्याला कमी बघायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतोय 9. सागर पुन्हा एकदा ऑन साईडला. तेजसने चेंडू ड्राईव्ह केलाय. फिल्डर मिड विकेटला आहेत. 2 धावा इथून मिळतील. आणि बघा बॅकअपला येतात खेळाडू आणि अशा प्रकारे हे षटक संपलंय. या ओव्हरमध्ये आपण बघतोय केवळ 4 धावा 2 विकेट. धावा दुहेरी अंकात आपण बघतोय म्हणजे 11. अजूनही 46 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. रिक्वायर्ड रेट 15.33 प्रति ओव्हर मागे. रिक्वायर्ड रेट वाढलेलं आहे कारण की धावाची जी गरज होती अपेक्षित धावगती ती राखता आली नाही. ती अपेक्षित गती आपण बघितली तर पहिल्या ओव्हरमध्ये 11.40 होती. ती आता थेट आपण बघितलं जरा 18 चेंडूमध्ये इथून 46 म्हणजे 15.33 म्हणजे त्यामुळे आता हा रिक्वायर्ड रेट राखणं फार कठीण आहे. एका बाजूला मोठी देसाई यांची गोलंदाजी हे त्यांचं बलस्थान आपण नेहमीच बघितलेलं आहे. ही त्यांची ताकद आहे. डे फॉर्मॅटमध्ये त्यांची गोलंदाजी अप्रतिम राहिलेली आहे आणि नाईटमध्ये तर अत्यंत घातक त्यांची बॉलिंग ठरते कारण वेग प्रचंड प्रत्येक गोलंदाजाकडे. बॉलिंग मार्कवर संदेश. ओहो क्लीन बोल्ड. सागरने सुरुवात केली होती मागच्या ओव्हरमध्ये क्लीन बोल्डने. इथून संदेशलाही विकेट मिळते. आणखीन एक धक्का खेळकाळ टीमला. न्यू बॅटर करण मैदानावरती येतोय. संदेश पुन्हा एकदा तयार. ओहो लॉंग ऑफला झेल टिपलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मैदानावरती खिडकाळी संघाला.
तर हॅट्रिकवरती मागच्या ओव्हरमध्ये सागर होता, आता संदेशचा फॉर्म जबरदस्त आहे. कोण विशेष वगैरे तिरंबुआ पाटील स्मृती चषकमधली त्याची कामगिरी बेस्ट बॉलर होता. आणि बघा नशीब बलवतर मिड ऑफला फिल्डर नव्हते आणि या दरम्यान आपण बघताय थ्रो थोडासा खराब. 2 धावा इथून मिळतील. हॅट्रिक सागरलाही पूर्ण करता आली नाही आणि ते संदेशलाही ती पूर्ण करता आली नाही. धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेले आहेत 13 धावा. 44 धावांची अजूनही गरज विजयासाठी. 15 चेंडूत करायचे आहेत. संदेश पुन्हा एकदा हा देखील विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज वाढत गेलं. विकेटही इथून गमावलेले आहेत त्यामुळे दबाव होता पूर्णपणे खिळकाईवरती. तर संदेश पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण बघतो बॅट्समन तेजस ठाकूर. 2 तेजस मैदानावरती आपण बघताय. एक तेजस पाटील एक तेजस ठाकूर. हा देखील डॉट बॉल येतोय या ओव्हरचा. आता आपण बघितलं तर 1 चेंडू शेष आहे. एक षटक देखील इकॉनॉमिकल. गोलंदाजी ज्या पद्धतीने झाली आहे संपूर्ण खिळकाय संघाच्या फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलंय. संदेश ओहो बोल्ड. 1 मोर विकेट आउट. आणखीन एक धक्का खिडकाईला. तर 3 षटकं संपल्यात. धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 13 धावांची गती आपण बघतोय 4.33 आणि अजूनही 44 धावा 12 बॉलमध्ये करायच्या आहेत. रिक्वायर्डेड 22.00 प्रति ओव्हर मागे. एकूण विकेट आपण जर बघितलं तर गमावलेले आहेत ते म्हणजे 5 विकेट गमावलेले आहेत. जवळजवळ निम्मा संघ डगआउटमध्ये. आणि यातून जो विजेता असेल तो नागावशी फाईट करेल. तो गोलंदाज तय्या त्या ठिकाणी आपण बघतोय अजय मडवी. वेगवान मारा आपण बघितला. आता मात्र फिरकी आक्रमण. बोल्ड जो तो येतोय तो यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. मागच्या 2 ओव्हरमध्ये आपण ते चित्र बघितलं. सागरने पहिल्या बॉलवरती क्लीन बॉल केला त्यानंतर संदेशने केला. आता मात्र अजय मडवीनेही तेच केलं. फलंदाज बाद 6वा धक्का. शांतवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे चम 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 न्यू बॅटर सुयोग मैदानावरती येतोय. एकूण 6 विकेट गमावलेले आहेत. गोलंदाज तयार.
पुन्हा एकदा अजय. स्टार्किंगला सुयोग. सुयोगसाठी फिल्डर आतमध्ये आणलेले आहे. डीप थर्ड मॅनवरनं आत येतोय गलीच्या दिशेने. फिल्डर आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालंय, पण 2 धावा इथून मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले, ती म्हणजे 15. अजूनही 42 धावांची गरज. लक्ष्यापासून भरपूर दूर आहे इल्काईट संघ आणि हा सामना एका बाजूने झुकत चाललाय. एक धाव या दरम्यान येईल. सिंगल डबल्सने लक्ष्य चेस करणं इम्पॉसिबल. फक्त षटकार आणि चौकारच आता मॅचमध्ये घेऊन येतील. लेग बायचा इशारा अंपायरच्या ठिकाणी येतोय. त्याचे तयार स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण बघतोय. सुयोग ऑन साइडला फिल्डर आहेत आणि येतोय हा चौकार. बऱ्याच वेळानंतर आपण बघतोय एक मोठा फटका. 4 धावा. गाडी सुटली. शेवटी त्या धावसंख्या धावफलकावरती 21. फिल्डर आहे डीप मध्ये. केवळ 1 धाव मिळेल. तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22 म्हणजे अजूनही 35 धावा आता करायच्या आहेत आणि त्या करण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत फक्त 6. तर 6 चेंडूत 35 म्हणजे अवघडच झालेलं आहे, कारण 6 षटकार ही अशी खेळपट्टी जिथे चेंडू मिडल करणंही फार कठीण झालं आहे, तिथे 6 षटकार म्हणजे एक चमत्कार होऊ शकतो. तर बॉलिंग मार्कवर वरुणला आणले. या संघाचा एक उगवता सितारा ज्याला सातत्याने प्रमोट करण्यात येतं, मग ते बॅटिंगमध्ये असेल किंवा बॉलिंगमध्ये, आणि यंदा त्यानेही सगळ्यांची मनं जिंकलेली आहे असा वरुण येतोय. पहिलाच बॉल वरुणचा सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. हा चेंडू वाईड आहे अंपायर सांगताय. केवळ औपचारिकता शेष राहिली. बघा जुने आपण विचार केला तर 34ची गरज आहे आणि 4 चेंडू शिल्लक आहेत. संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल. या इनिंगमध्ये आपण विकेट कीपर गोलंदाज या दोघांमध्ये जास्तीत जास्त तो खेळ बघायला मिळाला. हलका हातात प्लेस करतायत पॉईंटच्या दिशेने. सिंगल येईल. केवळ आता 2 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. 2 to go. नागावचे कॅप्टन आपण येऊन थांबायचं आहे. सूरज मडवी. एक चेंडू आता शेष आहे.
हा देखील डॉट आणि अशा प्रकारे हा सामना एक हाती एकतर्फी जिंकलेला आहे मैदानावरती. तो म्हणजे ज्येष्ठ निर्वी 11 जय हनुमान मोठी देसाई सनी मात्रे यांच्या संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. शुभेच्छा पुढच्या मॅच.